ಪಬ್ಲಿಕ್ ವಾಯ್ಸ್ ಸಿಂದಗಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ SDPI ಪಕ್ಷವು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಚಲೋ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಾಥಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆರಂಭಿಸಿದ್ದು, ಡಿಸೆಂಬರ್ 6ರಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಆರಂಭಗೊಂಡ ಜಾಥಾ ರಾಜ್ಯದ 10 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸಿ ಡಿಸೆಂಬರ್ 11ರಂದು ಬೆಳಗಾವಿಗೆ ತಲುಪಲಿದ್ದು, ಕಾಂತರಾಜ ಆಯೋಗದ ವರದಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸುವುದು, ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡುವುದು, 2B ಮೀಸಲಾತಿ ಮರುಸ್ಥಾಪಿಸಿ ಶೇಕಡ 8ಕ್ಕೆ ಏರಿಸುವುದು ಜಾಥಾದ ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆಗಳಾಗಿವೆ. ಸದ್ಯ ಈ ಜಾಥಾ ಡಿಸೆಂಬರ್ 9ರಂದು ತಡರಾತ್ರಿ ಸಿಂದಗಿಗೆ ಆಗಮಿಸಿತು. ಜಾಥಾವನ್ನು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದ SDPI ಹಾಗೂ ಸ್ಥಳೀಯ ವಿವಿಧ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಜಾಥಾದ ಮೆರವಣಿಗೆ ಮೇಲೆ ಹೂಮಳೆಗರೆದಿದ್ದರು. ಜಾಥಾದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ ಮುಖಂಡರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ತದನಂತರ ನೆರೆದವರನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ SDPI ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಬ್ದುಲ್ ಮಜೀದ್ ಹಾಗೂ ಇತರ ನಾಯಕರು ಮಾತನಾಡಿದರು. आज हम लोग जैसा कि मालूम है हमारा 3 अहम मुद्दा हम लेकर ये जो रैली 6 तारीख को शुरू कर आज 4th डे कंप्लीट हो गया. कल और परसों हम लोग इंशाल्लाह 11 तारीख को हम लोग बेलगाम पहुंचेंगे. एक तो कांतराज कमीशन रिपोर्ट में जो बैकवर्ड कमीशन का जो रिपोर्ट है वो उसको लागू करना, दूसरा आकर SC/ST के जो इंटरनल जो रिजर्वेशन है वो रिजर्वेशन को जो सदाशिव कमीशन जो बनाए थे उसका जो रिकमेंडेशन को सेंट्रल हुकूमत को देना, और तीसरी हमारा 2B रिजर्वेशन, क्योंकि 1 करोड़ आबादी है मुसलमानों का, 30 साल से हम लोग को 2B रिजर्वेशन, यानी कि वो रिजर्वेशन के जरिए मुसलमानों को तालीमी जितने भी एजुकेशनल इंस्टीट्यूशन है, चाहे वो इंजीनियरिंग हो, मेडिकल हो, उसको दाखिल करने के लिए, उसके साथ साथ गवर्नमेंट जॉब को जाने के लिए 100 जॉब अगर कर्नाटक में आए तो उसमें 4 जॉब पहले मिलता था. समझ में आए तो ये बीजेपी हुकूमत हम इसको खारिज कर दिया, इसको निकाला. और उस दिन जिस दिन बीजेपी ने निकाला उस दिन कांग्रेस का हुकूमत ये कहे थे कि हम लोग हुकूमत में आएंगे तो वही दिन हम लोग इसको लागू करेंगे. मगर अफसोस इस बात की है 6 महीना हो गया. कर्नाटक के मुसलमान ये बार आपको ताजुब होंगे आपको सुनाए तो 70 लाख वोटर्स हैं हमारे. कितने? 70 लाख मुस्लिम वोटर्स हैं. हम ये वोटर लिस्ट को गिना है, समझ में आ रहा, 224 कॉन्स्टिट्यूंसी, ये बार 70 लाख में 56 लाख वोट्स पोलिंग हुआ मुसलमानों. तो उसमें एक 6 लाख वोट SDPI JDS वो दूसरे पॉलिटिकल पार्टी गए, तो 50 लाख वोट कांग्रेस को इकट्ठा दिए. कांग्रेस वोट लिया 1 करोड़ 70 पर 6 लाख 1 करोड़ 67 लाख वोट लिया. हम कितना दिए? 50 लाख. जो कांग्रेस लिया वोट में 30% वोट किसका है? मुसलमानों का एक अहम मुद्दा है 2B रिजर्वेशन. उसको और रिस्टोर करने, लागू करने के लिए बहुत बड़ा काम करने का जरूरत नहीं. इन लोगों को एक कैबिनेट मीटिंग में बैठना है, 15 मिनट में कर सकते. देखो ये लोग बीजेपी जब हुकूमत था वो बीजेपी हुकूमत में इनका जो DCM है DK शिव कुमार का इस केस को CBI को रेकमेंड किए थे. कौन? बीजेपी का हुकूमत एक कैबिनेट मीटिंग में CBI. परसों आप चर्चा हुआ मीडिया में, आपको मालूम होगा कांग्रेस का कैबिनेट मीटिंग बैठा ये हुकूमत का, और जो डिसीजन जो बीजेपी कैबिनेट ने किया था CBI को रिकमेंडेशन करने का, उसको रद्द कर दिया. सिंपली सी बात, समझ में आ रहा है ना? बीजेपी एक कैबिनेट मीटिंग में DK शिव कुमार का केस को CBI देने का डिसीजन लिया था, वो डिसीजन को रद्द कर दिए. कौन? कांग्रेस का आपका कैबिनेट मीटिंग. देखो समझो आप
उनका एक मिनिस्टर को बचाने के लिए कैबिनेट मीटिंग बैठते हैं और उनका जो डिसीजन को रद्द करते हैं। ये करोड़ मुसलमानों का जो फ्यूचर का इश्यू है, ये रिजर्वेशन। ये जो रिजर्वेशन कौन का रद्द किया था? बीजेपी। कहां रद्द किया था? कैबिनेट मीटिंग। अभी करना क्या है इन लोग? कैबिनेट मीटिंग बैठा है, जो डिसीजन बीजेपी किया था उसको रद्द कर। 15 मिनट का काम, 15 मिनट्स। मगर अफसोस इस बात की है, 6 महीने तक, आज होना तो आप गूगल करके देखो डीके शिव कुमार का स्टेटमेंट, उन्होंने बताया था वही दिन, जिस दिन गवर्नमेंट आएगा उसी दिन हम लोग इसको रेस्टोर करें। हालांकि कोर्ट में आज स्टे है, आज कोर्ट में स्टे है, मगर एक डीके शिव कुमार के लिए आप कैबिनेट मीटिंग करके करते हैं, तो ये करोड़ मुसलमान क्यों नहीं? ये हमारा क्वेश्चन। यही पूछने के लिए हम लोग कहां जा रहे हैं? ये मुद्दा, क्योंकि कोई पूछने वाला, हमारा 9 एमएलए है, 2 लोग कैबिनेट में हैं। कैबिनेट मिनिस्टर्स रख सकते हैं, एक एजेंडा हमारा दे दो। अभी पूरे हम लोग पार्टी के असेंबली कमेटी है, ब्रांच कमेटी है, आपको कुछ एजेंडा रहा तो आप लोग नहीं रखते क्या? रखते हैं ना एजेंडा। हमारा एक एजेंडा लिख लो भाई, ब्रांच मीटिंग में भी रखते हैं, असेंबली में भी रखते हैं, डिस्ट्रिक्ट में हमारा एक एजेंडा है। तो ये तो जो मिनिस्टर है इनको बोल सकते हैं ना, ये एजेंडा रखो। ये लोग करते नहीं, क्योंकि ये लोग बीजेपी से डरते हैं, बीजेपी का आईटी सेल से डरते हैं। बस इतना ही रीजन है, दूसरा रीजन नहीं है। ये लोग क्या है, अभी हम लोग करेंगे तो ये लोग बोलेंगे बीजेपी का आईटी सेल शुरू करेगा, हाँ मुसलमानों को वो किया, तू भी किया, जो लिंगायत को लिए थे वकाली करते उसको वापस ले लिया, हंगामा करेंगे। उसमें लोकसभा में हम लोग को नुकसान होगा। लोकसभा इलेक्शन होगा, उसके बाद जिला पंचायत, तालुक पंचायत आएगा, उसके बाद दूसरे इलेक्शन आएगा। क्या ये इलेक्शन तक मुसलमान ऐसा गुलाम बन के जबते ही रहना है क्या? इनका इलेक्शन के लिए, इनका फायदा के लिए हम लोग को बर्बाद कर रहे हैं लोग। इसलिए ये सही तरीके से समझना है, समझाना है। इंशाल्लाह ज्यादा वक्त नहीं रहने की वजह से तफसील से मैं नहीं जाता। इंशाल्लाह आप लोग बेलगाम को 11 तारीख को तमाम लोग इंशाल्लाह इरादा करें, क्योंकि एक बहुत बड़ा कौम का मुद्दा है और मजलूमों को, ऐसा ही SC/ST का भी मुद्दा है, बैकवर्ड्स का भी मुद्दा है। तो ये मुद्दे को हम लोग बेलगाम में रखने जा रहे हैं CM का सामने। तो आप तमाम लोग इंशाल्लाह उस दिन 11 तारीख को 10 बजे पहुंचना है। उसका एक शानदार रैली हमारा निकलेंगे, उसके बाद वहाँ धरना करेंगे इंशाल्लाह। ಒಂದು ಕಾಂತರಾಜ್ ಆಯೋಗದ ವರದಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರನೇ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರದ ರಚಿಸಿದಂತಹ ಕಾಂತರಾಜ್ ಆಯೋಗ ಏನಿದೆ, ಅವರು ರಚಿಸಿದಂತಹ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾತಿಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇದೆ, ಅವರು ಏನು ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು, ಅವರ ಶಿಕ್ಷಣ ಏನು, ಅವರ ರಾಜಕೀಯ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಏನು, ಎಲ್ಲವನ್ನು ಕುರಿತು ತಯಾರಿಸಿದಂಥ ಒಂದು ವರದಿ ಇದೆ. ಅದನ್ನು ಇದುವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರಗಳು ಸ್ವೀಕರಿಸಲಿಲ್ಲ, ಸಾರ್ವಜನಿಕಗೊಳಿಸಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು, ಅದನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕಗೊಳಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ. ಜೊತೆಗೆ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿ, ಅದು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಏನಿದೆ, ಈಗಿರುವಂತಹ ದಲಿತ್ಸ್ಗಳಿಗೆ ಇರುವಂಥ ಕೆಲವೊಂದು ಕಮಿಟಿಗಳು ಮಾತ್ರ ಅದರ ಲಾಭವನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಎಲ್ಲ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೂಡಲೇ ಇಲ್ಲಿ ಜಾರಿಗೊಳಿಸಬೇಕು, ಅದನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು, BJP ಸರ್ಕಾರ ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣದ ಭಾಗವಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರ ಕುಬಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿತ್ತು, ಇತರರಿಗೆ ಹಂಚಿತ್ತು. ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ರಿಸ್ಟೋರ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು 8% ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ. ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದರು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯರವರು, ಅವತ್ತು DK ಅವರು ಅದನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿದಾಗ ಜನತೆಯ ಮುಂದೆ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ಯಾವಾಗ ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಅದೇ ದಿನ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಕುಬಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ. ಆದರೆ ಇದುವರೆಗೆ ಅವರು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮನ್ನು ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಹೇಗೆ ವಂಚಿಸಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ವಂಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ 3 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿನ ವಿಧಾನಸೌಧದಿಂದ ಹೊರಟಿದ್ದೇವೆ. ನಾವು 11ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಗಾವಿನ ಅಧಿವೇಶನದ ಬಳಿಗೆ ನಾವು ಹೋಗಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನಗಳು ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಾವುಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದೀರಿ. ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೇ ಮನಸ್ಸಾ ಇಚ್ಛವಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು,
ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ನೀವೇ ನಿಮ್ಮವರನ್ನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರುವವರನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು. ನಮಗೆ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕಿದೆ ಅದನ್ನು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಇನ್ಶಾಲ್ಲ ನಾವು ಬರಬೇಕು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ